नमस्कार मित्रांनो, तुमचे देखील खात्यात 2,000 रुपये आलेत का? जर आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की पीएम किसान योजनेचा पुढील नेमका कधी जमा होणार आहे, तो मिळण्यासाठी कोणकोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात आणि तुमचा हा अडकला असेल तर त्याला कसं सोडवायचा. होय मित्रांनो, आज आपण बोलतोय केंद्र सरकारची सगळ्यात मोठी योजना म्हणजे पीएम किसान योजनेबद्दल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या. आणि जर तुम्हाला छोटे वाटत असतील तर शेतकऱ्यांसाठी बियाणे, खत इत्यादी गोष्टी खरेदी करण्यासाठी तो खूप मोठा आधार आहे. आता सर्वांना हाच प्रश्न पडत आहे, जमा कधी होणार? पीएम किसान योजनेचे यावर्षी 3 चक्रांमध्ये विभागले गेले आहे. पहिला हप्ता एप्रिल महिन्यात 21 जुलै या कालावधीत येतो आणि दुसरा हप्ता ऑगस्ट नोव्हेंबर या कालावधीत येतो आणि तिसरा हप्ता डिसेंबर 21 मार्च या कालावधीत येतो. म्हणजे साधारण 4 महिन्यामध्ये 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतात. सरकारने नेहमी एकाच वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकत नाही, टप्प्याटप्प्याने जमा करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना असे तुम्ही आले घडवून आणले की ऑगस्ट महिन्यात सुरू झाला आहे, म्हणजे दुसऱ्या हप्त्याची कालावधी आलेला आहे. या मागील वर्षाचे अनुभव बघता ऑगस्ट महिन्याच्या किंवा दुसऱ्या आठवड्यात रिलीज केले जाते. कधी कधी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एखाद्या मोठ्या कार्यक्रमातून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जातो. त्यामुळे नेमकी तारीख कधी जाहीर केली आहे जाते हे तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तुमचा हप्ता आला आहे का नाही हे तपासण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. पैसे येण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या कर्ज मंजूर असणे व तुमची केवायसी पूर्ण असणे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता याच कारणामुळे अडकतो. बघा काय चेक करायचं. पहिली गोष्ट जमिनीची नोंद. यावर शेतीची जमीन असणे गरजेचे. सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, इच्छुक टॅक्स भरणारे ही योजना मिळत नाही. दुसरी गोष्ट खात्याला आधार कार्ड लिंक असणे. आधार कार्ड लिंक नसेल तर पैसे अडकतात. तिसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे केवायसी ओटीपी द्वारे व्हेरिफिकेशन. हे घरबसल्या पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट वरून जवळपास सीएनसी सेंटर मध्ये जाऊन करू शकता. चौथी गोष्ट म्हणजे लँड व्हेरिफिकेशन. तुमच्या गावातील तलाठी किंवा कृषी विभागाकडे नोंद पोर्टलद्वारे केली आहे का नाही हे बघा. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी पात्र असेल तर माझा हप्ता का आला नाही, काय कारण असावे, यासाठी सरकारने अतिशय सोपी सुविधा दिली आहे. पीएम किसानच्या वेबसाईटवर तिथे तुम्हाला व्हेरिफिकेशन स्टेटस पर्याय दिसतो. तिथे जाऊन क्लिक करावं, तुमचा आधार कार्ड नंबर टाकावं, तिथे तुम्हाला मोबाईल नंबर ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर तुमची माहिती येईल. कोण कोणाला हप्ता आला, कोणाला आला नाही, कोण कोणाच्या कारणामुळे थांबला आहे तिथे लिहिलेलं असते. उदाहरणार्थ केवायसी पेंडिंग लिहिले असेल तर लगेच केवायसी आणि लँड सर्टिफिकेट पूर्ण करा. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ते डीबीटी मार्फत पैसे येतात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. यामुळे बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. कधी कधी नावात स्पेलिंग मिस्टेक किंवा IICT कोड बदलल्यामुळे पैसे देखील अडकतात. यावेळी बँकेत जाऊन तिथले अपडेट घ्या. जर तुमची जर ऑनलाईन माहिती मिळत नसेल तर तुम्ही पीएम किसान या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकता. तसेच या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा सहाय्यक या केंद्रात जाऊन देखील माहिती घेऊ शकता. घर बसून जाऊ नका, एखादी माहिती घ्या. त्याचबरोबर राहिलेले सर्व हप्ते एकाच खात्यामध्ये जमा होतात. मग एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा शेतकरी योजना व त्यांचे पैसे यासाठी महत्वाचे अपडेट सर्व या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता हा 2,000 रुपये ऑगस्ट नोव्हेंबर या कालावधीत येणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. तुमचा हप्ता येण्यासाठी केवायसी, आधार कार्ड व्हेरिफिकेशन ही 3 मुद्दे लक्षात ठेवून आता चेक करा स्टेटस अगदी काही मिनिटात. त्यामुळे तुमचे रुपये वाचू शकतात. शेती या कारणामुळे प्रत्येक कुटुंबातील या 6,000 रुपयाची गरज आहे. सरकारने मदत करणे हे फक्त आपली माहिती अपडेट असली पाहिजे. त्यामुळे आपण आपला स्टेटस तपासावा. जवळपास शेतकऱ्यांना सांगायला तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पीएम किसान योजनेच्या राज्य सरकारची नवीन मुदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीक विम्याचे पैसे मिळण्याचे याची पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तो व्हिडिओ सुद्धा चुकवू नका. त्यात आपण सर्व फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला सांगणार आहे. लवकरात लवकर सुरू करणार आहे. भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि धन्यवाद.